तुम्हाला माहिती आहे का, ज्याप्रमाणे भगवान शंकराने त्रिपुरासुराचा अंत केला, त्याचप्रमाणे तुम्ही त्रिपुरारी पौर्णिमाच्या दिवशी तुमच्या जीवनातील जे काही दुःख आणि कष्ट आहे, ज्याचा तुम्हाला मार्गच मिळत नाही आहे, त्या दुःखाचं तुम्ही निवारण करू शकतात। आज म्हणजे 5 तारखेला त्रिपुरारी पौर्णिमाच्या दिवशी आपण जाणून घेऊया असा महत्त्वाचा आणि अति उत्तम असा उपाय जो आपल्या जीवनातले सर्व कष्ट जाळून टाकील त्याविषयी, आणि त्या दिवशी आपल्याला जो उपाय करायचा आहे त्याविषयी। हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ। कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीज लाईफ अँड स्वामी सेवामध्ये। बघा, त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला 750 वातीचा असा अचूक उपाय करायचा आहे की ज्या उपायाने आपल्या जीवनातील जे कष्ट आहे ते नाहीसे होतील। त्याआधी मी तुम्हाला दाखवून देते त्या वाती कशा करायच्या। ह्या वाती तुम्ही विकत सुद्धा आणू शकता किंवा तुम्ही घरी पण बनवू शकता। इथे मी कापसाचा रूख काढून इथे त्याची वात बनवत आहे। एक लाईनमध्ये बारीक वात तुम्हाला बनवायची आहे। ही थोडी लांब घ्यायची आपल्याला, म्हणजे मी तुम्हाला पुढे दाखवतेच कशा प्रकारे मी केलेलं आहे। लांब वात बनवून घ्यायची आणि याच्यास आपण वाती बनवणार आहोत। तुम्हाला बाहेरनं मिळत असतील तर तुम्ही बाहेरनं आणा। हे मी माझ्यासाठी बनवत आहे। मी याचाच उपयोग त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी करणार आहे। तुम्हाला ज्या वाती बनवायच्या आहे त्या किती लागतील त्या मी सांगते। लांब वात झाल्यानंतर आपल्याला इथून ती वात तोडून घ्यायची आणि बघा इथे बोटावरती अशी ठेवायची आणि असं फिरवायचं। 1 2 3 4 आणि हे असं 5, हे पूर्ण 5 झाले बरोबर। सारखं असं पूर्ण करायचं। 5 म्हणजे ह्या पूर्ण 10 वाती झाल्या। तर अशा तुम्हाला हे म्हणजे हे जे एक वात आहे ना, याच्यामध्ये तुमच्या 10 वाती बनल्या। तर अशा तुम्हाला बनवायच्या आहे। आपल्याला 750 बनवायच्या, म्हणजे 750 बनवायच्या आहेत। तर अशा वाती आपल्याला 75 बनवायच्या आहे। तर मी अशा वाती आता बनवून घेते। थोडा वेळ लागेल ह्या वाती बनवण्यासाठी, तर मी तुम्हाला पुढे दाखवते। ह्या बघा इथे मी पूर्ण 75 माझ्या वाती झालेल्या नाही आहे, कमी आहे, पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे। अशा वाती तुम्हाला पूर्ण 75 वाती बनवून घ्यायच्या आहे आणि तुम्हाला असं पूर्ण एकसारखं करून एक वात घेऊन तिची बघा अशी वात तुम्हाला मध्ये घेऊन तुम्हाला गोल आपण फुलवात करतात अशी करून घ्यायची आहे। आणि ह्या वाती तुम्हाला 1 दिवस आधी, म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या 1 दिवस आधी तुम्हाला गाईच्या तुपामध्ये भिजत ठेवायच्या आहे आणि एक मोठी पंती घेऊन त्या पंतीमध्ये ठेवून तुम्हाला हे शिव मंदिरामध्ये प्रज्वलित करायचे आहे। तर त्या कशा करायच्या आहे ते मी तुम्हाला व्यवस्थित सांगते। आता ह्या जर का उपाय तुम्ही त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी केला 750 वातींचा, तुमच्या आयुष्यात किती संकट असतील? 750 असतील का? नाही, त्यापेक्षा कमीच असणार आहे। तर तेवढे सर्व संकट, जितक्या वाती तुम्ही प्रज्वलित करणार आहात तितके सर्व संकट भगवान महादेव भस्म करून टाकतील। आणि याचा खूप महत्त्वाचा ह्या उपाय आहे। एक वेळा तुम्ही करून पहा आणि त्यानंतर तुम्ही हा अनुभव घ्या। बघा, तुम्हाला ह्या उपाय कुठे करायचा आहे? तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये, ज्या मी तुम्हाला वाती दाखवल्या तशाप्रमाणे तुम्ही तयार करून घेतल्या असतील। महादेवाच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा, पण 5 तारखेलाच हा उपाय आपल्याला करायचा आहे। तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन त्या वाती 1 दिवस आधी तुम्हाला तुपामध्ये, गाईच्या तुपामध्ये भिजत ठेवायच्या आहे आणि त्या तिथे प्रज्वलित करायच्या आहे। त्याआधी तुम्ही महादेवाचा अभिषेक करून घ्या, रुद्र अभिषेक करा, किंवा तुम्हाला रुद्र अभिषेक करायला जमत नाही तर तुम्ही 12 ज्योतिर्लिंग स्तोत्राचं म्हणजे नामस्मरण करून अभिषेक करून घ्या पाण्याने महादेवाला, आणि तिथेच त्या वाती तुम्ही जाळा। याच्या मागे एक पौराणिक कथा आहे। पौराणिक कथा अशी की महादेवाने ह्याच दिवशी त्रिपुरासुराचा अंत केला। त्रिपुरासुर म्हणजे ह्या एक दैत्य नाही, तर तारकासुर नावाचा जो दैत्य होता, त्याचे तारकासुराचे हे जे 3 पुत्र होते त्यांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि त्यांना वरदान मागितला। कारण त्यांना वरदान असा हवा होता की त्यांना अमर व्हायचे होते। तर त्यांनी ते न मागता दुसरा वरदान मागितला। त्यांनी 3 नगर तयार करण्यास सांगितले। 3 नगर म्हणजे बघा, जे कामाक्ष होते,
तारकासुराचे जे 3 पुत्र होते त्यातील पहिला पुत्र तारकाक्ष त्यांनी सोन्याचे नगर बनवायला लावले, कमलाक्ष त्यांनी चांदीचे नगर बनवायला लावले आणि विद्युतमाली त्यांनी लोखंडाचे नगर बनवायला लावले। आणि हे जे नगर होते हे फिरत होते, एका जागेवरती स्थिर न होते। तर त्यांची शर्यत अशी होती की जेव्हा हे तिन्ही नगर एका सरळ रेषेत येतील तेव्हाच आमचा अंत होईल आणि तो अंत सुद्धा एकाच बाणाने होईल। आणि ब्रह्मदेवाने त्यांना तथास्तु म्हटले। तर त्यांना असं की ते अमरच झाले, त्यांना गर्व झाला आणि गर्वाच्या कारण त्यांनी सर्व देवांना खूप त्रास दिला। देवाचे जे स्वर्गलोक आहे ते हिरावून घेतले, त्या कारणाने देव त्रस्त झाले आणि देव महादेवाजवळ गेले, महादेवांना सर्व सांगितले। त्यानंतर महादेवांनी त्रिपुरासुरांना म्हणजे तिन्ही दैत्यांना त्यांचा अंत करण्याचा संकल्प घेतला। तर जेव्हा महादेवांनी संकल्प घेतला तेव्हा त्यांच्या संकल्पला पूर्ण करण्यासाठी विश्वकर्माने एक दिव्य रथ तयार करून दिला, ज्यामध्ये रथ म्हणजे साक्षात पृथ्वी होती आणि रथाचे जे चाक होते ते चंद्र आणि सूर्य होते। मेरू पर्वत धनुष्यबाण, वासुकीनाग धनुष्याची दोरी आणि साक्षात स्वयं विष्णू बाण होते आणि तो बाण चालवला 3 दिवसापर्यंत, म्हणजे यांचे युद्ध चालले आणि शेवटी तो बाण चालवला एका क्षणाकरता, म्हणजे तो एक असा क्षण होता, त्या एका क्षणाकरता ते तिन्ही नगर एका सरळ रेषेत आले आणि तेव्हा महादेवानी बाण चालवला आणि त्या तिन्ही असुरांचा अंत झाला। तर तो दिवस होता त्रिपुरारी पौर्णिमा। तर म्हणूनच ह्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे देव दिवाळी साजरी केली जाते। ह्या दिवशी खूपच दिवे प्रज्वलित केले जातात। तर बघा, अशा प्रकारे त्रिपुरासुराचा अंत त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी झाला। त्याच प्रकारे आपल्या जीवनातील दुःखाचा अंत तुम्हाला करायचा असेल, आपल्या जीवनातील दुःखाचे जे संकटाचे जे तुमच्या डोक्यावरती खूप प्रश्न आहे ते तुम्हाला संपवायचे असतील तर ह्या दिवशी आवर्जून तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन 750 वातीचा ह्या उपाय करा। तुम्हाला 750 वातीचा ह्या उपाय करायचा आहे, तिथे बसून महादेवाला प्रार्थना करायची आहे। जोपर्यंत दिवा तेवत असेल तोपर्यंत तुम्हाला महादेवाला प्रार्थना करायची आहे, त्यांचं नामस्मरण करायचं आहे। महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्योर्मोक्षीय मामृतात्, ह्या मंत्राचा जाप करत तुम्हाला त्या ज्या वाता तेवत असतील तोपर्यंत तिथे करायचा आहे, महादेवाला प्रार्थना करायची आहे। तो जो भस्म आहे तो तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचा आहे, महादेवाला नमस्कार करायचा आहे आणि घरी यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमाला ह्या खूप महत्त्वाचा आणि खूप उपयोगी असा उपाय करायचा आहे। तर ह्या उपाय तुम्ही आवर्जून करा। बघा, काही वेळ लागणार नाही। तुम्हाला वाती मार्केटमध्ये मिळत असतील तर तुम्ही मार्केटमधून करून या, तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल नसतील तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलाच आहे कशा प्रकारे करायचा आहे। आज ह्या व्हिडिओ तुम्ही पाहणार तर आजपासून सुरुवात करा वाती बनवायला, काही वेळ लागणार नाही। 750 वातीच करायचे आहे। तुमच्या घरामध्ये तुमची आई असेल, तुमचे वडील असेल, म्हणजे जे वयस्क आहे ते म्हणजे थोडे बसूनच असतात, त्यांच्याकडून दुसरं काही काम होत नाही, तर त्यांना तुम्ही त्या वाती करायला सांगा, ते करून देतील तुम्हाला। किंवा तुम्ही मार्केटमधून घेऊन या आणि ह्या उपाय करा। तर ही छोटीशी माहिती घेऊन मी आली होती, ती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका। बाकी झालेली सेवा माझ्या स्वामी आईंच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ इथे संपवते। श्री स्वामी समर्थ।